तर या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय सन्माननीय सरिताजी कदम मॅडम आणि सुजाता पाटील मॅडम यांचं देखील शरदचंद्रजी पवार चषक 2025 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आतिश पाटील आणि चेतन म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। चला स्पीड अप करा, पंच सामन्याला सुरुवात करायची आहे। तुर्बे संघ आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं। तर नक्कीच आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना फायनल मॅच आपल्याला बघायला मिळते। एका साईडला कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने फायनल मध्ये प्रवेश केला तो कुमार 11 तुर्बे, त्याचबरोबर त्याच्या अगेन्स्ट आजच्या दिवसामध्ये ज्या संघाने चांगला परफॉर्मन्स केला आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवला तो एकविरा बेलापूर। हे दोन संघ आपल्याला नक्कीच फायनल खेळताना दिसतील। 2 षटकांचा हा सामना आहे। पहिला चेंडू हेमंत पाटील, सामनागर आतिश पाटील। यावेळेस शॉर्ट बॉल होता, नक्कीच बॅटने खेळण्याचा प्रयत्न आला, एक सिंगल तिथे मिळाली। धावफलकाची नक्कीच सुरुवात झाली आहे, धावांचा श्री गणेशा केला गेलाय आणि 2 षटकांची ही मॅच राहील। तर थोडं स्पीडअप करायचंय, एक सिंगल मिळाली। तर चेतन म्हात्रेला इथे मोठे फटके खेळावे लागतील, कारण ज्या चेतनने आजच्या दिवसामध्ये सकाळच्या 17 पासून चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे, तर याच्या आधीच्या मॅच मध्ये आतिश पाटीलने काय बॅटिंग केली मित्रांनो। यावेळेस स्लो रोम पद्धतीचा चेंडू लेगकट टाकण्याचा प्रयत्न आला, पण पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय। तर व्हाईटच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय 2 आकड्यावरती आणि चांगली मॅच बघायला मिळेल, कारण मजबूत दोन्ही संघ काटेकी टक्कर आपल्याला इथे बघायला मिळेल। एका साईडला तुर्बे संघ असेल तर एका साईडला बेलापूर संघ। यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि स्लोअर वन चेंडू होता, फलंदाज चेतन मात्र बीट झालाय। चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते हेमंत पाटीलची आणि समीकरण जर बघितलं तर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक धावा लागला 2, अजून देखील 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या षटकामधील 4 चेंडू शिल्लक असतील। तर चेतन मात्रे ऑन स्ट्राइक। यावेळेस हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, पण एक सिंगल तिथे आपल्याला बघायला मिळतीये आणि सिंगलच्या साह्याने धावफलक 3 आकड्यावरती। आणि आता स्ट्रायकिंग एंड फलंदाज आतिश पाटील। ह्यावेळेस खोदून काढला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते। आता सिंगलच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय, धावफलक जाऊन पोहोचला 4 आकड्यावरती। जर विचार केला तर या षटकामध्ये हेमंतची चांगली गोलंदाजी देखील आपल्याला बघायला मिळते, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि फलंदाजांना वंचित करून ठेवलाय मोठे फटके खेळण्यापासून। ब्लॉक होल पद्धतीची चेंडू नक्कीच गोलंदाजी इथे केली जाते। यावेळेस पुन्हा एकदा खुलर पद्धतीचा चेंडू होता, स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न देखील झाला आणि एक सिंगल मिळाली। एकेरी दुहेरी धावांचं समीकरण या मैदानामध्ये आपल्याला आता बघायला मिळतंय। 2 षटकांचा हा सामना राहील आणि आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 5 आणि धावफलकर धावा लागल्यात 5। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पंचांचा इशारा येईल, व्हाईट बॉल नक्कीच कॉल केलाय आणि धावफलक पुढे सरसावेल, धावफलक जाऊन पोहोचले 6 आकड्यावरती। चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल आपल्याला हेमंतची, पण थोडीशी दिशाहीन गोलंदाजी ह्या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळाली। स्लोरम पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, पण आणि हा शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आतिश पाटील इथे बाद झालाय। चांगला झेल टिपला गेला आणि आतिशला नक्कीच इथे बॅक टू पवेलियन जावं लागेल, कारण चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल हेमंत पाटीलची आणि षटक संपुष्टात येत आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये गौरव आपल्याला बघायला मिळेल, ज्या गौरवने
मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, पण यावेळेस बॅटिंग करण्यासाठी गौरव ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये गौरव आपल्याला बघायला मिळेल. आणि गोलंदाजीसाठी आलाय तुर्बेगावचा सितारा, एक अष्टपैलू खेळाडू नमित पाटील आपल्याला बघायला मिळेल. नमित अशोक पाटील, एक टेनिस क्रिकेटचं, नवी मुंबई टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव. इन ॲक्शन गोलंदाजीसाठी दुसरं षटक फेकण्याकरिता आणि सामना करेल चेतन म्हात्रे. त्या चेतन म्हात्रेने सकाळच्या 17 जर बघितलं तर चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली आहे. जेव्हा जेव्हा गरज होती आपल्या संघाला तेव्हा मोठे फटके चेतनने खेळलेत आणि आता त्याच पद्धतीची बॅटिंग इथे करावी लागेल. यावेळेस पायांवर टाकलेला चेंडू, चेंडूला फिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमा पार. पंच विष्णू यांचा इशारा आलाय. 6 धावा नक्कीच मिळतील. 6 धावेने धाव फलक पुढे सरसावलाय, धाव फलक जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. तर काय फटका खेळला चेतन म्हात्रेने. अशाच पद्धतीची फलंदाजी आता चेतन म्हात्रेला करावी लागेल. ज्या प्रकारची बॅटिंग त्याने सकाळपासून केली आहे तशीच फटकेबाजी आता देखील करावी लागेल. हार्ड हिटर म्हणून त्याला ओळखला जातो. आता नमितचा हा दुसरा चेंडू, यावेळेस ब्लॉक होल्डचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, एक सिंगल तिथे कंप्लीट केली गे आणि या दुसरी धाव घेण्यापासून नक्कीच रोखलं गेलंय. आणि रनआउटचा चान्स पण पंचांनी इशारा इथे फेटाळला गेलाय आणि एक सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने धाव फलक पुढे सरसावलाय, धाव फलक जाऊन पोहोचतोय 13 आकड्यावरती. अजून देखील ह्या इनिंग मधील 4 चेंडूंचा काही शिल्लक असेल तर 4 चेंडूंवरती आता गौरवला मोठे फटके खेळावे लागतील. गौरवचा विचार केला तर उंच बांध्याचा हा खेळाडू, ताकद हा ह्या खेळाडूमध्ये. आता त्या ताकदीचं प्रदर्शन इथे बघायला मिळेल. आडव्या बॅटने नक्कीच चेंडू खेळला गेलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि कलेक्ट करेपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली गेली तर एकीने धाव फलक पुढे सरसावलाय, धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 आकड्यावरती. ह्यावेळेस पंचांचा इशारा येते, व्हाईट बॉल +1, अशा 2 धावा मिळतील. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला ह्या षटकामध्ये देखील बघायला मिळते. नमित पाटीलची थोडंसं दडपण देखील असेल नमित वरती देखील, कारण ज्या प्रकारचा फटका चेतन म्हात्रेने खेळला होता दडपण इथे नक्कीच नमित वरती आपल्याला बघायला मिळते. यावेळेस समोर टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळला गेलाय आणि 1 बाउन्स कलेक्ट करून एक सिंगल तिथे मिळाली. सिंगलच्या साह्याने धाव फलक पुढे सरसावला, धाव फलक संपले 17 आकड्यावरती. आणि या षटकामध्ये विचार केला तर अजून चेंडू शिल्लक असतील 2. टार्गेट सेट करणारे हे चेंडू असतील. 5वा चेंडू, गोलंदाज नमित अशोक पाटील आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवर जो चेतन म्हात्रे, सकाळच्या 17 पासून भन्नाट बॅटिंग त्याच्या बॅटमधनं आपण बघितली. तो चेतन ह्या वेळेस आडव्या बॅटने खेळलाय, झेल घेण्याचा प्रयत्न, पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला बघायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली गेली, एके धावेने धाव फलक 18 आकड्यावरती. आणि आता हा शेवटचा चेंडू, ह्या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल, त्या चेंडूवरती इथे टार्गेट सेट केलं जाईल. नमितच्या ह्या षटकामधील शेवटचा चेंडू सामना करेल गौरव, ह्या चेंडूवरती टार्गेट सेट केलं जाईल. आतापर्यंत धावफलकर धावा लागल्यात 18 आणि शेवटचा बॉल. ह्यावेळेस ब्लॉक होल चेंडू होता, खोदून काढलाय आणि एक धाव कंप्लीट केली गेली. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे चेतन रनआउट होतोय. 19 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात आणि टार्गेट ठेवलं 20 धावांचं तुर्बे संघासमोर. आणि कुमार 11 तुर्बे संघाला 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. तर तुर्बे संघ आपल्याला विनंती असेल आपण लगेच मैदानामध्ये आपली ओपनिंगची जोडी पाठवायची आहे आणि बेलापूर संघ आपण देखील क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
तर चला तुर्भे संघ आपली ओपनिंगची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे आणि बेलापूर संघ आपण जास्त टाइम घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. त्याचबरोबर अरुण कांबळे देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढलात आणि आपली उपस्थिती इथे दर्शवली, तर मान्यवर आपला आम्ही आभार मानतो, धन्यवाद देतो. तर चला पंच स्पीडअप करा आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. बेलापूर संघ टार्गेट ठेवलं गेलं, 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आणि बॅटिंग साठी नमित पाटील आणि राहुल कांबळे ही जोडी आपल्याला तुर्भे संघाकडनं बघायला मिळेल. ह्या राहुलचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये ह्या राहुलने काय बॅटिंग केली होती. जेव्हा जेव्हा आपल्या संघाला गरज होती तेव्हा तेव्हा ह्या राहुलने, छोट्या राहुलने काय बॅटिंग केली. आज तशाच पद्धतीची बॅटिंग इथे करावी लागेल आणि गोलंदाजीसाठी इथे आमंत्रित केलं गौरवला, जे गौरवने मागच्या 2 मॅच मध्ये भन्नाट गोलंदाजी केली. टार्गेट ठेवलं इथे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज, 20 रन्स नीडेड. तर चला पंच आपण ग्रीन सिग्नल द्यायचा आणि सामन्याला सुरुवात करायची. बेलापूर संघ जास्त टाइम घेऊ नका, कारण काळोख जर झाला तर बॅटिंग साठी इथे नक्कीच तुर्भे संघाला थोडीशी अडचण येऊ शकते, त्यामुळे स्पीड अप करा. आणि गौरवचा हा पहिला चेंडू रिवर्स खेळलाय. नमित पाटीलच्या बॅट मधनं आला हा चौकार. आल्या नमितने आपले इरादे स्पष्ट केलेत. स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. 4 धावांनी इथे धावांचा श्री गणेशा देखील झालाय. 1 चेंडू 4 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजून देखील आपण विचार केला तर 11 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. हा दुसरा चेंडू गौरव इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल. नमित साठी हा टाकलेला चेंडू आणि फलंदाज त्रिफळाची इथे कमबॅक नक्की करून दिले गौरवने आपल्या संघासाठी. बघितलं की नमित इथे शफल होताना दिसतोय आणि लेग स्टिक वरती नक्कीच ब्लॉक होल चेंडू टाकला आणि नमितला इथे त्रिफळाचित केलाय. नमित जातो बॅक टू पवेलियन आणि आता नमितची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज त्यांचेच बंधू रोनित पाटील देखील आपल्याला बॅटिंग साठी बघायला मिळतील. समीकरण बदललंय ह्या चेंडू नंतर. आता समीकरण येऊन पोहोचलंय 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. चला स्पीडअप करा तुर्भे संघ प्लीज. जर काळोख झाला तर तुम्हालाच अडचण येईल, जास्त टाइम घेऊ नका. आणि विनंती असेल बाउंड्री लाईन लगत जे खेळाडू उभे प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती असेल थोडं मागे जायचं. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. तिसरा चेंडू गोलंदाज तयार गौरव, सामना करून रोनित. यावेळेस कट केलाय गॅप मध्ये चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट सीमा पार. 4 धावांसाठी रोनितने देखील आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला फेकून दिलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून 4 धावांसाठी. तर 4 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय 8 आकड्यावरती. काय बॅटिंग केली जाते तुर्भे संघाची. आणि आता इथे कमबॅक करावा लागेल गौरवला. 1-13-1 ह्या प्रकारचं समीकरण आपल्याला बघायला मिळतं. चेंडूला हलक्या हाताने कट केला आणि 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू अलॉंग द कार्पेट 4 धावांसाठी. हा तिसरा चेंडू ह्या वेळेस नक्कीच शफल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली आतिश पाटील आलाय आणि झेल पकडला जातोय. समीकरण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती नमितने चौकार लगावला, दुसऱ्या चेंडूवरती नमित बाद झाला, त्यानंतर रोनित आला, रोनितने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला आणि दुसऱ्या चेंडूवरती रोनित देखील बाद झाला. 1-13-1 ह्या प्रकारचं समीकरण आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. आणि अजून देखील गौरवच्या हे षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असेल आणि धावांची गरज असेल 12. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज.
चला स्पीडअप करा. आणि नवीन फलंदाज हेमंत पाटील आपल्याला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळेल. जे हेमंतने चांगली गोलंदाजी केली होती तोच हेमंत आता आपल्याला मैदानामध्ये देखील बॅटिंगसाठी बघायला मिळेल. हेमंतसाठी हा चेंडू टाकला, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. झेल ड्रॉप केला गेलाय आणि 9 धावा आपल्याला दाब फलकावर बघायला मिळतील. अजून देखील शेवटचा चेंडू शिल्लक असेल त्या चेंडूवरती आता सामना करेल राहुल कांबळे. जे राहुलने अक्षरशः कालचा दिवस ह्या मैदानावरती गाजवला होता तोच राहुल कांबळे आता आपल्याला बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळेल. राहुलच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल सामना जिंकून द्यायचा आपल्या संघाला. शेवटचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत, संदीप मात्र चेंडू खाली आले आणि फलंदाज इथे राहुल कांबळे देखील बाद झालाय. समीकरण बदलतंय, समीकरण येऊन पडले 6 चेंडू आणि गरज असेल आता 11 धावांची. त्याचबरोबर इथे उपस्थिती नक्कीच लाभली आम्हाला सुनीताताई देशमुख प्रदेश सरचिटणीस, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर वंदनाताई राजपूत प्रदेश सरचिटणीस असतील, गीताताई देखील इथे उपस्थित झाल्यात, सावित्रीबाई महिला विकास संस्थाचे अध्यक्ष, त्याचबरोबर नंतर माधुरी ताई परदेश यांचं देखील इथे उपस्थिती दर्शवली, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढला आणि इथे उपस्थित दर्शवली. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये कौशल आपल्याला बघायला मिळेल. आता समीकरण बदललंय, समीकरण येऊन पोचलंय 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. आणि गोलंदाजीसाठी संजय, फलंदाजी मार्कवर जर बघितलं हेमंत पाटील असेल, ह्याच्या हेमंतने चांगली गोलंदाजी केली होती. तो हेमंत फुलटा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली गौरव येतोय आणि हेमंत पाटील देखील बाद झालाय. आणि इथे आता तुर्भे संघ संकटामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे नक्कीच बिलापूर संघाने कमबॅक केलंय ह्या मॅच मध्ये. नवीन उमेश कांबळे मैदानामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळेल. आणि नॉन स्ट्राइक एंडला बघितलं तर एक ताकदवान खेळाडू देखील आहे कौशल, तो देखील विचार करत असेल की स्ट्राईक जर मला भेटली तर मी देखील सामना फिनिश करू शकतो. आणि संजयची इथे चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. संजयचा हा चेंडू ह्या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. समीकरण बदललंय, 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. दडपण आणि दडपण आपल्याला इथे कुमार 11 तुर्भे संघासमोर आपल्याला बघायला मिळतंय. काय परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतो इकडे बेलापूर संघाकडनं. आजच्या दिवसामध्ये जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा त्यांचे खेळाडू इथे उभं आलेत. आणि आता तिसरा चेंडू, गोलंदाज तयार. यावेळेस उलटा चेंडू आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमा पार. 6 धावांसाठी उमेश कांबळेच्या बॅट मधनं आलेला हा फटका आणि चेंडू गेला 6 धावांसाठी. आणि आता गरज असेल 3 चेंडू आणि 5 धावांची. उमेश इथे मॅच फिनिश करून देईन का आपल्या संघासाठी. उमेशचा विचार केला तर हा देखील राहुल कांबळेचाच मोठे बंधू आहेत, त्याचा देखील आता इथे बॅट आपल्याला बघा पुन्हा एकदा हळुवार पद्धतीने टाकलेला फटका आणि पंचांचा निर्णय येतो व्हाईट बॉल. मॅच मध्ये इथे ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय जिथे गरज होती 3 चेंडू आणि 5 धावांची. आता समीकरण बदललंय, 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला स्पीडअप करा. ह्यावेळेस रिवर्स खेळलाय, चांगला फटका उमेशच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाला. मिसफील्ड आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. आणि सामना फिनिश केला इथे
उमेश कांबळेने आपल्या संघासाठी काय फलंदाजी केली आहे. संघाला गरज होती 5 चेंडू आणि 11 धावांची, तेव्हा बॅटिंगला आला आणि 2 मोठे फटके खेळले आणि सामना विजयी करून दिला आपल्या संघाला. तर कॉंग्रॅच्युलेशन तुर्भे संघ. आणि ह्यानंतर आम्ही मायक्रोफोनवर आमंत्रित करतो राहुल शिरसाट यांना. प्राइज सेरेमनी करण्यासाठी नक्कीच आमच्या सोबत जोडले गेले. तर राहुल शिरसाट